छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था धार संचालित महाराष्ट्र राज्य अन्नदाता सेवा केंद्र ही संस्था महाराष्ट्र शासनाची आहे असे भासवून गोरगरीब मजुराची 1,85,37,754 पेक्षा अधिक रकमेची फसवणूक करणारा मुख्य सूत्रधार आरोपी बाबासाहेब सुतारे याला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अविनाश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली। तसेच भाग्यनगर, भोकर, शिवाजीनगर, वसमत, तेलंगणा या भागांमध्ये हत्यारांचा वापर करून चेन स्नॅचिंग, घरफोडी आणि दुचाकी चोरी करणाऱ्या 7 जणांची टोळी देखील या गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड करून या कारवाईत 6,89,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती देखील अविनाश कुमार यांनी दिली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांनी। अग्निशास्त्र आणि मोटरसायकल चोरीची मोटरसायकल वापरून चैन स्नॅचिंग, घरफोडी आणि मोटरसायकल चोरीचा एक आंतरराज्यीय गँग होता, ज्यामध्ये काही नांदेडचा आहे, काही मुदखेड, काही भोकर आणि एक आरोपी बाहेरचा पण आहे। हा सर्व जवळपास आतापर्यंत जे डिटेक्शन झालेली आहे त्यामध्ये 14 गुन्हा दिसतो, ज्यामध्ये 9 गुन्हे नांदेडचा आहे, 1 गुन्हे हिंगोली डिस्ट्रिक्टचा आहे आणि 4 गुन्हे तेलंगणा स्टेटचा आहे। आणि मुद्देमालची रिकव्हरी मध्ये जवळपास जे एकंदरीत व्हॅल्यू आहे हा 6,89,697, ज्यामध्ये की 2 मोटरसायकल आहे, एक KTMच्या बाईक आणि एक स्प्लेंडरची बाईक आहे आणि 4 पिस्टल जे गावठी कट्टा म्हणतो देसी पिस्टल आम्ही रिकव्हर केलेला आहे आणि एक एक्स्ट्रा मॅगझीन, तो टोटल 5 मॅगझीन, 7 कारतूस लाईव्ह राऊंड, तसेच ज्वेलरी आणि कॅश हा सर्व रिकव्हरी होऊन एकंदरीत 6,89,000 ची रिकव्हरी आहे आणि 7 आरोपी त्यामध्ये अटक आहे। 14 गुन्हे उघड झालेला आहे। चांगली कारवाई LCB ची टीम, सायबर आणि आमचे पोलीस स्टेशनची टीमनी केलेली आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे कौतुक करतो। दुसरा विषय असा आहे, 1,85,00,000 रुपयांचा जो धान्य घोटाळा, धान्य आणि इतर वस्तूंच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या ज्या काही स्कीम्स दाखवून एक आरोपी हवा होता, फरार होता, त्याला पकडण्यात आले। काय हा एक छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था धार संचलित महाराष्ट्र राज्य अन्नदाता सेवा केंद्र ही संस्था एक त्यांनी महाराष्ट्र शासनाची एक संस्था आहे असा दाखवून एक मोठा स्कॅम केला होता, ज्यामध्ये खूप जे विक्टिम आहे, नंबर ऑफ विक्टिम्स खूप जास्त आहे, 14,000 जवळपास, आणि एकंदरीत स्कॅम अमाउंट 1,85,00,000 जवळपास आहे। त्यामध्ये जे मेन आरोपी होता ते खूप दिवसापासून, ज्यांचे नाव बाबासाहेब शंकर सुतारे, औंढा नागनाथचा आहे, जिल्हा हिंगोली, हा खूप दिवसापासून फरार होता। त्यांचे अजून 2 को अक्यूज्ड जे लेडी आहे त्यांना पण मी आमची टीमने अटक केलेला आहे आणि ह्यामध्ये सुद्धा MPID आहे आणि त्यांची प्रॉपर्टी अटॅच करून, बँक अकाउंट अटॅच करून थोडंफार रिकव्हरीच्या ह्यामध्ये प्रयत्न आमची टीम करणार। तर या प्रकरणामध्ये, एका प्रकरणामध्ये आता पोलिसांना ज्या आरोपीवर 1 लाखाचा बक्षीस ठेवण्यात आलं होतं, तर रिवॉर्ड दिला जातोय, ते कसं दिलं जाणार? हा एक टोकन अमाउंट आहे जे 1 लाख आहे, एकंदरीत आहे, कोणा 1 लाख भेटणार नाही। हा सर्व टीमला मिळून जवळपास 1 लाख व्हॅल्यू राहणार। त्यामध्ये जे आमचे गाईडलाईन्स आहे, स्टेट गाईडलाईन्स, त्या फॉलो करून एक जे असतो आमची टीमचे एक मोटिवेशनसाठी, एक मनोबलसाठी आम्ही हा अवॉर्ड देतो। पण जे आमच्या त्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे की आम्ही त्यांना आमची क्राईम मीटिंगमध्ये एक ॲप्रिसिएशन सर्टिफिकेट ऑन रेकॉर्ड सुद्धा देणार आणि आमची टीमने ऑलरेडी चांगला काम केलेला आहे आणि हा एक टोकन ऑफ रिकॉग्निशन आहे की ते अजून जास्त मोटिवेट होऊन चांगला काम करते। त्याच्यावर बक्षीस होते, त्याला म्हणजे कशा पद्धतीने पकडला टीमने? बरोबर आहे, ते जसं आपण सांगितलं की खूप डिटेल्स आता आम्ही सांगू शकणार नाही, पण टेक्निकल सर्व्हिलियन्स तसेच जे ग्राउंड बेस्ड ह्युमन इंटेलिजन्स असतो, मुखबिरीच्या किंवा त्यांची स्वतःचे नेटवर्क यांना वापर करून हा एक चांगली अटक झालेली आहे। त्यामध्ये आम्ही होपफुल आहोत की लोकांना जस्टिस भेटणार।
चोपडा शहरापासून 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या सातपुडा पर्वत रांगामध्ये दऱ्या खोऱ्यामधून वाहणारा धबधबा परिसरातील नागरिक आणि पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहे। उंच पर्वत रांगामधून कोसळणारा हा धबधबा सातपुड्याच्या सौंदर्यामध्ये भर घालतोय। या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी या ठिकाणी वाढताना दिसते। तर निसर्गरम्य परिसराचं मनमोहक रूप पाहून पर्यटकांचा आनंद द्विगुणित होतोय। या परिसराची दखल घेऊन सरकारने निधी उपलब्ध करून दिला तर नक्कीच या परिसराला व्यापक स्वरूप प्राप्त होईल असं मत इथल्या नागरिकांनी मांडलंय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बाळू वाघ यांनी। चाळीसगाव शहरातील धुळे रोड तेजस कॉर्नर परिसरात मोकाट सुटलेल्या गायीने बहीण भावांना तुडवल्याची घटना घडली। हे बहीण भाऊ जखमी झाले असून त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले। मोकाट जनावरांना ताब्यात घेऊन त्यांच्या मालकावर कारवाई करण्याची घोषणा शहराच्या मुख्य अधिकाऱ्यांनी दिली होती, पण ही घोषणा हवेत विरली असून मोठ्या प्रमाणावर ही गुरे रस्त्यावर फिरत आहेत। पल्लवी आणि कार्तिक अशी या दोन भावंडांची नावे असून पायी चालत येत असताना लाल रंगाच्या गायीने त्यांच्यावर हल्ला चढवत त्यांना तुडवण्यास सुरुवात केली। इंदल राठोड आणि दिलीप पाटील यांनी तात्काळ धाव घेत त्या दोघांना गायीच्या तावडीतून सोडवले। या गायीच्या हल्ल्यात दोघेही जखमी झाले आहेत। दरम्यान त्यांची माहिती घेतली असता या दोन्ही मुलांची आई-वडील दोघेही अंध आहेत, तर या मुलांना प्रथम उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बाळू वाघ यांनी। गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा नगर परिषद आणि आमदार विजय रहांगंडाले यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेली भूमिगत गटार लाईन योजना ही तिरोडा शहरवासियांसाठी डोकेदुखी ठरली आहे। या भूमिगत गटारांचे काम अहमदाबाद येथील कंपनीला देण्यात आले असून येथील नियोजनबद्ध काम न करता संपूर्ण शहरातील रस्त्याची खोदकाम केल्यामुळे लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। या रस्त्यावरून शाळेत ये-जा करणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांचे अपघात देखील झाले आहेत, तर वाहने सुद्धा या खड्ड्यामध्ये फसत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आता पावसाळा सुरू झाल्यामुळे हा त्रास बळावला आहे, तरीही यावर कोणतीही उपाययोजना केली जात नसल्यामुळे अशी त्रासदायक परिस्थिती स्थानिक नागरिकांवर ओढवली आहे। काँग्रेसचे शहर अध्यक्ष पवन मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या विभागाची पाहणी केली। या प्रसंगी आंबेडकर शाळेतील शिक्षकांनी स्वतःला आणि शाळेतील लहान मुलांना होत असलेल्या त्रासांबद्दल सांगितले। नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याबद्दल अनेक संघटनांनी निवेदन देऊन सुद्धा अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले असल्याचं समजलं जातंय। या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन काँग्रेसचे शहर अध्यक्ष पवन मोरे यांनी गोंदिया जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली, तर जातीने लक्ष घालून पुढील 7 दिवसात कारवाई करण्याचं आश्वासन जिल्हा अधिकाऱ्यांनी दिलं आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण शेंडे यांनी। सर्वांना नमस्कार। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उच्च प्राथमिक शाळा नगर परिषद तिरोडा या ठिकाणी सहाय्यक शिक्षिका या पदावर कार्यरत आहे। आमच्या शाळेच्या जवळचा जो रस्ता आहे, ज्या ठिकाणून विद्यार्थी येतात आणि सर्व शिक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित होतात, तो रस्ता 8 दिवसापासून जवळपास अतिशय खराब झालेला आहे। आमच्या शाळेचा एक रिक्षा आहे, तो रिक्षासुद्धा तिथे याआधी फसलेला आहे। छोटे छोटे विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये प्री प्रायमरीची मुलं आहेत, पहिली दुसरीचे विद्यार्थी आहे, यांना तिथून येताना खूप त्रास होत आहे। रिक्षा फसल्यामुळे छोट्या छोट्या मुलांना आम्हाला धरून धरून तिथे शाळेमध्ये पोहोचवावं लागत आहे। आणि याच्या आधी आम्ही नगर परिषद इथे सांगण्यात पण आलं होतं की या ठिकाणी रस्ता खराब झालेला आहे, पण अजूनही त्याची दुरुस्ती झालेली नाही आहे। आम्हाला सर्व शिक्षकांना सुद्धा इथून येताना शिक्षकांना सुद्धा त्रास होत आहे। आम्ही इकडे गाड्या ठेवून या दुसऱ्या रस्त्याने पैदल येत आहोत। आमच्या विद्यार्थ्यांना अतिशय त्रास होत आहे। रिसोड तालुक्यातील तहसील कार्यालयात आज ग्रामपंचायत सरपंच पदाची रिझर्वेशन सोडत जाहीर झाली। यावेळी तालुक्यातील जमलेल्या राजकीय मंडळींनी आपल्या गावाला कोणता गट मिळेल, महिला आरक्षण मिळेल की पुरुष आरक्षण मिळेल की ओबीसी मधून जागा मिळेल याची उत्सुकता लागली होती। अखेर आज लागलेल्या या आरक्षण सोडतीच्या निकालानंतर काही राजकीय मंडळी खुश झाली, तर काहींच्या इच्छा आकांक्षावर पाणी फिरल्याचं चित्र पाहायला मिळालं। एका लहान मुलीच्या हस्ते ईश्वर चिठ्ठीद्वारे हे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली। यावेळी वाशिम जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी यश भुवनेश्वरी आणि तहसीलदार तेजनकर यांची प्रमुख उपस्थितीत ही सोडत जाहीर करण्यात आली। तर या आरक्षण सोडत कार्यक्रमाला तालुक्यातील दिग्गज राजकीय मंडळींनी देखील हजेरी लावली होती। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर प्रसाद यांनी।
आर्णी तालुक्यातील आसरा या गावी पुष्पवृष्टीच्या वर्षावात राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या गाव शाखा फलकाचं उद्घाटन करण्यात आले। यावेळी महामानवाच्या प्रतिमेचं पूजन करून तालुका अध्यक्ष आणि मान्यवरांच्या हस्ते फलकाचं अनावरण करण्यात आले। यावेळी आर्णी तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पूजा ढाले आणि आरिफ खान यांनी। आदिवासी जमातीच्या आरक्षित जागेवर बिगर आदिवासी कर्मचाऱ्यांच्या भरणा करून आदिवासी समाजावर जो अन्याय करण्यात आला त्याविरोधात किनवट माहूर विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांनी लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित करत शासनाला जाब विचारला। याला उत्तर देण्याकरिता स्वतः मुख्यमंत्र्यांना उभे राहावे लागल्याने सर्वत्र केराम आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यात आले। सध्या महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून त्यामध्ये वेगवेगळे स्थानिक मुद्दे घेऊन आमदार आपापले वैयक्तिक प्रश्न मांडत आहेत, तर दुसरीकडे किनवट माहूर विधानसभेचे मुलूक मैदानी तोफ म्हणून प्रसिद्ध असलेले आमदार केराम केवळ आपल्या भागातीलच नव्हे तर संबंध महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या भावना उचलून धरल्याचे चित्र विधान भवनात पुन्हा एकदा पाहायला मिळाले। सकल आदिवासी समाजावर लाल फितीशाही कडून होत असलेल्या अन्याय त्यांनी उजेडात आणून शासनाला जाब विचारला आहे। त्यामुळे विधान भवनाच्या पटलावर ज्वलंत मुद्दे उपस्थित करण्याकरिता केराम यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परमेश्वर पेशवे यांनी। आळंदी पंढरपूर रस्त्यावरील वाखरी येथे श्रीराम महाराज खोरसकर यांच्या दिंडीला रासपा प्रदेश उपाध्यक्ष तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गणेशराव रोकडे यांनी भेट दिली आणि या दिंडीमध्ये भजनाचा आनंद घेतलाय। यावेळी गणेशराव रोकडे यांच्यासह डॉक्टर रामराव उंद्रे, विश्वनाथ कराळे, महादेव महाराज पडिले यांच्यासह शेकडो वारकरी उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी। आज विश्वमौली ज्ञानोबराईच्या सोहळ्यामध्ये आमच्या पालम तालुक्याचं वैभव, गोरगरिबांचे कैवारी, अडीअडचणीने धावून जाणारे परमार्थप्रेमी, परमार्थावर नितांत श्रद्धा भाजपा जिल्हा परिषद सदस्य, भारतीय जनता पार्टीच्या ठिकाणी महाराज प्रदेश सरचिटणीस, युवा नेतृत्व, सर्व आमच्या दिंडी क्रमांक 76 नितांत प्रेम असणारे परमस्नेही आमच्या पितृतुल्य गणेशराव दादा रोकडे यांच्या आज सोहळ्यामध्ये प्रत्यक्ष त्या ठिकाणी दिंडीमध्ये झेंडा घेऊन उपस्थिती लाभली। सर्व वारकऱ्यांच्या वतीनं दादाचं हार्दिक स्वागत मी अशी पांडुरंगाला प्रार्थना करतो। दादाला उदंड आयुष्य लाभो, परमार्थाची सेवा घडो, गोरगरिबाची सेवा अशी आज ज्ञानोबराईच्या सोहळ्यामध्ये माऊली चरणी प्रार्थना करतो। रामकृष्ण हरी। माणुसकीचे जिवंत उदाहरण म्हणजे आर्णी येथील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या समूहाने दाखवलेली सामाजिक बांधिलकी। माळेगाव येथील अनाथ झालेल्या 2 भावंडांसाठी या समूहाने मदतीचा हात पुढे करत एक आदर्श निर्माण केला आहे। या 2 भावंडांची माहिती व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल झाली असता पत्रकारांनी हे वृत्त प्रसार माध्यमाद्वारे प्रकाशित केले। हे वृत्त समजताच आर्णीचे तहसीलदार तात्काळ माळेगाव येथे पोहोचले आणि त्या भावंडांची भेट घेऊन त्यांना कपडे भेट म्हणून दिले। त्यानंतर व्हॉट्सअप समूहातील काही मान्यवर सदस्यांनी आणि तहसीलदारांनी मिळून एकूण 4,500 इतकी आर्थिक मदत त्यांना देऊ केली। याशिवाय अंजली ड्रेसेसचे संचालक राजेश श्रीवास्तव यांनी या दोन्ही भावांना नवीन कपडे भेट देऊन मोलाचं सहकार्य केले। त्यामुळे संकटग्रस्त बालकांसाठी वेळेवर मदतीचा हात पुढे करणारेच हे सहकारी आजच्या समाजाला योग्य दिशा दाखवणारे ठरले आहेत। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आरिफ खान आणि पूजा ढाले यांनी। अंजनगाव परतवाडा मार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघातात नवल वेअर हाऊसचे संचालक अश्विन अगरवाल यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय। मागून भरधाव वेगाने दुचाकीवरून येणाऱ्या मुलांनी या गाडीला धडक दिली असल्यामुळे हा अपघात झाला असल्याची माहिती समोर येते। या दुर्घटनेनंतर काही काळ अंजनगाव परतवाडा मार्गावरील वाहतूक कोंडी झाली होती। या अपघातात गाडी चालवणारे 3 मुले देखील जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी अचलपूर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी।
केंद्र आणि राज्य शासनाच्या शेतकरी धोरणाविरोधात नांदेड किनवट महामार्गावर इस्लापूर येथील मार्क्सवादी पार्टीच्या वतीने महाराष्ट्र किसान सभेचे उपाध्यक्ष कॉम्रेड अर्जुन आडे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 1 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव देण्यात यावा आणि या अशा इतर मागण्यांवरून हे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात कॉम्रेड अर्जुन आडे, कॉम्रेड खंडेराव कानडे, कॉम्रेड प्रकाश वानखडे यांच्यासह शेकडो महिला पुरुष कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला होता। तर या आंदोलनाच्या वेळी प्रमुख मागण्यांचं निवेदन किनवटचे नायब तहसीलदार मोहम्मद रफीक यांना देण्यात आलं। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परमेश्वर पेशवे यांनी। 6 जुलै रोजी यवतमाळ येथील विश्रामगृहामध्ये अमरावती, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा संवाद बैठक संपन्न झाली। यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद देश पातळीवर ओबीसी अल्पसंख्याक मागास वर्गीयांसाठी कार्य करत आहेत। यावेळी या संघटनेची बांधणी करत असताना सर्व समाज घटकांचा समावेश करावे असे माजी खासदार आणि समता परिषदेचे कार्याध्यक्ष समीर भुजबळ यांनी या बैठकीत मत व्यक्त केले। समीर भुजबळ म्हणाले की आयोगाची अंमलबजावणी असेल किंवा ओबीसीचे आरक्षण अबाधित ठेवणे असेल, या सर्व गोष्टीसह ओबीसीचे हक्क कायम राखण्याचे काम अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली समता परिषद करत आहेत। तर ओबीसीच्या हक्कासाठी 18 पगड जातींनी सोबत घेऊन समता परिषदेची बांधणी करण्याचे आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केले। या बैठकीला समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, प्रदेश सरचिटणीस ईश्वर बाळबुधे, प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र महाडोळे यांच्यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय मृणालिनी दहिकर यांनी। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य परिषद सदस्यपदी पालम येथील लिंबाजी टोले यांची निवड करण्यात आली। लिंबाजी टोले यापूर्वी प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी कार्यरत होते। मागील अनेक वर्षापासून ते भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात। त्यामुळे त्यांची पक्षाच्या कार्यकारिणी परिषदेवर सदस्यपदी निवड करून भाजपाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे। यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजी दिवटे, तालुका सरचिटणीस भगवान करंजे, जिल्हा उपाध्यक्ष निवृत्ती सारोळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। तर लिंबाजी टोले यांना संपूर्ण शहरभरातून शुभेच्छा देण्यात येत आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी। आज तुमची भाजप कार्यकारिणीवर निवड झालेली ती याबद्दल काय सांगतात? याबद्दल एकच सांगाल मी प्रामाणिकपणे पार्टीचं पूर्वीपासून केलेल्या कामाचं फळ आणि लोकनेत्या आदरणीय मेघना दिदी, जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेशभाऊ भुमरे या सर्वांनी वरिष्ठ नेत्यांनी जो विश्वास टाकून मला या पदावर नियुक्त केलं त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो। पक्षाचं तुम्ही पुढं काय काम करणार आहात? भारतीय जनता पार्टीचं पूर्वीपासून जे काम करत आलो मी, तर राहिलेल्या काम या कार्यकाळात पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन। आज आदरणीय मोदीजी आणि देवेंद्रजीच्या कार्यकाळात पार्टीचा जो उदयकाळ आला आहे, या उदयकाळात सर्वसामान्य जनतेला त्यांचा अधिकार कसा मिळवून देता येईल यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करीत राहीन। कांदिवलीतील ठाकूर विलेज येथील कोट्याक महिंद्रा बँकेच्या एटीएमला आग लागल्याची घटना समोर आली असून इन्व्हर्टर शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे। मात्र यात कुठलीही जीवितहानी किंवा एटीएमचं नुकसान झालेलं नाही। अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी हजर राहून आगीवर नियंत्रण मिळवले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी। माणखुर्दमधील शिवकृपा लॉज येथे डॉलरच्या आकाराचे काळ्या रंगाचे बनावट कागदपत्र वापरून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक भरत घोणे यांच्या पथकाने गुप्त माहितीनुसार
कार्यवाही करत 4 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 42 बनावट डॉलर बंडल, रसायने, मोबाईल संच आणि रोकड रक्कम असा एकूण 1,26,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। एक फिर्यादीची दिशाभूल करून डॉलर देतो असे सांगत ही फसवणूक करण्यात आली होती। या आरोपींना 11 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले असून या प्रकरणाचा आणखी तपास सुपोनी धुतराज करत आहेत। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।